नमस्कार, मी प्रसन्न जोशी. झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. समाज आणि संस्कृती हे प्रवाही असतील तरच ते चांगल्या प्रकारे पुढे जातात. आपल्यातील चांगुलपणानं जसा समाज विकसित होत जातो तसंच कधी कधी काही अनिष्ट प्रथा, पद्धती, परंपरा यांच्या अतिरेकामुळे समाजातीलच मान्यवरांना, ज्येष्ठांना पुढाकार घेत अशा गोष्टी बाजूला सारून समाजाला प्रवाहित करावं लागतं, पुढे घेऊन जावं लागतं. लग्नापूर्वी असो की लग्नामध्ये यातील देणं घेणं, लग्नाचा थाट, जेवणावळी, फोटोशूट, मानपान या सगळ्यांनी विवाह सोहळे अति महागडे होऊ लागले. मोठ्यांच्या वागण्यांचं सामान्यांकडून अनुकरण होऊ लागलं आणि यातून कर्जबाजारीपणा, सासरकडच्यांच्या वाढत्या अपेक्षा, कधी कधी मुलींच आत्महत्या करणं असे अनेक प्रकार घडले. हगवणे, कसपटे प्रकरण हे तर अगदी उघड उदाहरण आहे. आणि अशी वारेमाप उधळपट्टी म्हणजेच समाजातली आपली इज्जत अशी ही भावना रुजवली जाते. मात्र वैष्णवी हगवणे बळी प्रकरणानं मराठा समाजात एक घुसळण झाली. जाणत्या सजग मराठा मान्यवरांनी विचारमंथन केलं आणि यातूनच समोर आली मराठा विवाह सोहळ्याची आदर्श आचारसंहिता. मराठा बांधवांनी आचारसंहिता बनवली असली तरी ती सर्व समाजांसाठी मार्गदर्शक आहे. आणि दुसरीकडे हुंडा हा एकाच समाजाचा मुद्दा नसून ही समस्या सर्वांनाच कशी भेडसावते ते दाखवणारी घटना संभाजीनगरात घडली. इथे एका मुस्लिम महिलेला हुंड्यासाठी छळण्यात आलं. वस्तुतः इस्लाममध्ये हुंडा नावाचा प्रकार नाहीये, मुळातच ती तशी प्रथा परंपरा आहे, ती कोणत्याच धर्मात नसते. यावरूनच अशा कुप्रथा सर्वांमध्ये कशा पसरल्यात हेही कळतं. आणि म्हणूनच हुंडा असो की लग्नाचा थाटमाट, धर्म हिंदू असो की मुस्लिम किंवा अन्य कुठलाही, त्यातील अनिष्ट प्रकारांवर चर्चा करण्यासाठी आहे आजचा झिरो आवर. आणि त्यासाठी पुढे जाण्यापूर्वी आपण जाणार आहोत नेहमीप्रमाणे आपल्या मीडिया सेंटरला, आणि तिकडे जाऊन बघणार आहोत पोल सेंटरवरती आजचा प्रश्न जो आम्ही तुम्हाला विचारलाय, ज्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत आणि पोलचं उत्तर सुद्धा अपेक्षित आहे. जाऊयात आजचा प्रश्न बघण्यासाठी पोल सेंटरला. आजचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी: हगवणे प्रकरणानंतर 200 पाहुणे, हुंडा, प्री वेडिंग नको हे मराठा समाजानं उचललेलं स्तुत्य पाऊल आहे. अशी आदर्श लग्न आचारसंहिता पाळली जाईल का? होय किंवा नाही आपण उत्तर देऊ शकता. एबीपी माझाच्या एक्स अकाउंटवर, फेसबुकवर, यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर आपण गेलात तर तुम्हाला तिथे हा पोल दिसेल. तुम्हाला तिथला फक्त बटन दाबायचंय, क्लिक करायचंय आणि तुमचं मत नोंदवायचंय. आणि शिवाय या विषयाच्या खाली, त्या पोलच्या खाली तुम्ही कमेंट्सही लिहू शकता, ज्या सविस्तर कमेंट्स आम्ही इथे दाखवणार आहोत आमच्या मीडिया सेंटरला. प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे. पुन्हा तुम्ही फक्त ॲपवरती गेलात की लगेच तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. याच प्रश्नाच्या अनुषंगानं पाहूया मराठा समाजातील धुरणींनी एकत्र येऊन समाजासाठी जी आदर्श विवाह आचारसंहिता बनवलेली आहे ती काय आहे. आणि खरंच सांगतो, सगळ्या समाजासाठी मार्गदर्शक असणारी ही कशा प्रकारे आहे ही आदर्श आचारसंहिता. 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा. आपण बघतो या आचारसंहितेतले विविध मुद्दे. पुढचा मुद्दा पाहूया. लग्नात हुंडा देऊ नका, उगाच देखावा नको. हे स्पष्टपणे आता मराठा समाजातल्या मान्यवरांनी सांगितलंय. लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य, लोककलावंतांना संधी द्या. अतिशय अनुकरणीय असा मुद्दा. प्री वेडिंग शूट बंद करा, केलं तर जाहीर दाखवू नका, कारण त्यावरती लाखो रुपये खर्च केला जातो आणि त्याचा सगळा भार पडतो मुलीच्या वडिलांवर. हा एक मुद्दा तिथे आलेला आहे. पुढचाही मुद्दा पाहूया. हार घालताना नवरा नवरीला उचलू नका. या काही कुप्रथा आहेत. या आपल्या इकडच्या लग्न समारंभातली ही पद्धत नाहीये, कुठल्याच लग्नामधली पद्धत नाहीये. मात्र आता ट्रेंड्स म्हणून या गोष्टी सेट होतात. कर्ज काढून लग्नात खर्च करू नका, हे अतिशय महत्त्वाचं आवाहन करण्यात आलेलं आहे. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा. आता हे काही सांगायची गरज आहे, पण हे करावं लागतंय आणि म्हणूनच ही आदर्श आचारसंहिता महत्त्वाची आहे. लग्नात केवळ वधूपिता वरपिता या दोघांनाच फेटे बांधा. सरसकट सगळ्यांना फेटे बांधण्यामध्ये वेळ दवडू नका. भेटवस्तूऐवजी पुस्तकं, झाडाची रोपं, रोख आहेर करा. महागड्या गिफ्ट्स देऊ नका, नको तो पायंडा पाडू नका. आणि इच्छा असेल तर मुलीच्या नावाने FD करा, फिक्स डिपॉझिट करा, मुदत ठेव करा, जिचा तिला उपयोग होईल. जेवणात 5हून अधिक पदार्थ नकोत. अतिशय सूक्ष्म बारकाईने बनवलेली ही आचारसंहिता आहे. लक्षणीय अशी आचारसंहिता आहे. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा, कारण या प्रत्येक दिवसांमध्ये वाटत गेल्यामुळे सगळा लग्न समारंभ आठवडा 10 दिवसांचा कार्यक्रम होऊन जातो. आणि त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं ठरतं ही आचारसंहिता. आणि ही आचारसंहिता फक्त मराठ्यांसाठीच आहे का? इतर कोणासाठी उपयोगाची नाही आहे. आपल्या सगळे समाज जिथे आता ज्यांच्याकडे पैसा जरा अधिक येऊ लागलेला आहे, मध्यम उच्च मध्यम वर्गीय बनलेले आहेत, सगळ्यांकडे हाच प्रकार चालू आहे. त्यामुळे मराठा समाजाची आचारसंहिता मराठ्यांची नव्हे, ती सर्व समाजाने स्वीकारावी इतकी आदर्श आचारसंहिता आहे. पैसा वाचवणारी, वेळ काळ वाचवणारी, लग्न अधिक चांगलं सात्विक बनवणारी आचारसंहिता कोणी स्वीकारायला हवी.
आणि म्हणूनच मराठा आदर्श विवाह आचारसंहितेच्या बाबतीत मराठा समाजातील मान्यवरांनी काय म्हटलंय पाहूया. झाल्या काही इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहेत, काही नाहीत. वेळेवर लग्न लागलं पाहिजे हे एक आहे. दुसरी गोष्ट अशी की लग्न फार मोठ्या प्रमाणात केले जातात, तो देखावा होतो तिथे, म्हणून 100-200 लोकातच लग्न केलं पाहिजे. सगळ्यात अवघड प्रश्न जो आहे, जो आता मला असं वाटतं याच्यामधला, तो म्हणजे की प्री वेडिंगवर टोटली बंदी करायची. जर समजा तुम्ही केलं आणि ते जर दाखवायचा प्रयत्न केला तर सगळ्या लोकांनी त्याच्यावर बहिष्कार करायचा, उठून जायचं ते सगळं तिथं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामधला तिथं. नंतर मग जेवणावळीवर होणारा खर्च आहे तिथं सगळं. हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा आहे, पण आपण कायदे थोडे पाळतो तिथं. म्हणून प्रत्येकाने हे पाळलं पाहिजे तिथं की देणं घेणं बंद केलं पाहिजे तिथं. आणि जर समजा केलं तर आपण समाजाने जेवढं करता येईल बहिष्कार टाका किंवा काय काय करता येईल तेवढं ते केलं पाहिजे. हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्या म्हणजे सासरच्या मंडळींनी जर त्या नवविवाहित मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली, सासूरवास करायला सुरुवात केली आणि जास्तीच्या पैशांची मागणी करायला सुरुवात केली, तर त्या मुलीनं ही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगितली पाहिजे. आणि आईवडिलांना सांगितल्यानंतर जर यांच्यामध्ये दुरुस्ती नाही झाली तर मग मात्र त्याच्यावरती कायदेशीर उपाय करणं महत्त्वाचं आहे. निश्चितपणे मराठा समाज जास्त आहेत आणि समाज जवळजवळ 32% असल्याने ते जास्त स्वरूपात आपल्या दृष्टीस येतात. तथापि समजा ब्राह्मण समाज असेल, आपण जातींना घेऊ नये, पण ब्राह्मण समाज असेल, त्यांच्यात किती श्रीमंत माणूस असेल तर तिथं शोक करत नाही. चांगली गोष्ट आहे. किमान संख्येमध्ये ते लग्न किंवा कोणत्या धार्मिक विधी पार पडतात. इतर जे समाज आहेत, बहुजन समाजातले, आपण सोपार्ड ओबीसी, त्यात सुद्धा हा प्रकार आहेच. मी आधी म्हटल्याप्रमाणे जे आता नवीन श्रीमंत क्लास चालू झाला आहे ना, गुंठा मंत्री असतील काही, तर त्या वर्गामध्ये किंवा इतर मार्गाने खूप पैसे कमवतात, त्यांना आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करायला आवडतं. आणि आपला एकच मुलगा आहे किंवा एकच मुलगी आहे, संपत्तीचं प्रदर्शन आत्ता नाही करायचं, मग कधी करायचं? त्याला पायबंद घालण्याची गरज आहे. पायबंद हे कायद्याने होणार नाही, तो फक्त सामाजिक दडपणानेच होईल, सोशल प्रेशरमुळेच होईल. लग्न न जमता वय वाढत चालले मुला मुलींचे आणि त्याचा परिणाम पुढं सामाजिक याच्यावर सुद्धा होईल. आणि हा गंभीर विषय, पण सर्व जर समाजाने ठरवलं, कारण हा प्रश्न फक्त गरिबांचाच आहे, श्रीमंताच्या विषयी काही प्रश्नच नाही. आम्हाला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही, कारण काय की श्रीमंत आहे, त्यांना पैसा उडवायचा, त्यांनी उडवा, आमचा त्याच्यावर आक्षेप नाही. पण गरिबांनी त्यांचं अनुकरण करू नये एवढी एक आमची इच्छा आहे. दरम्यान मराठा समाजाकडून आदर्श विवाह आचारसंहिता जाहीर करण्यात आल्यानंतर मराठा तरुण तरुणाईकडूनही यावर मतमतांतर व्यक्त होत आहेत. समाज माध्यमांवर तर जोरदार चर्चा सुरू आहे. पाहुयात अशाच काही तरुण तरुणींशी एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रभरात संवाद साधला, त्याचा निवडक अंश. मला असं वाटतंय की लग्नामध्ये आवाढव्य खर्च करणे ही प्रॅक्टिकली आणि लॉजिकली एकदम इनकरेक्ट आहे. कारण ऋण काढून सण केल्यासारखं होतंय. आचारसंहिता जी मराठा समाजाने ठरवून दिलेली ती एकदम बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये अजून त्यांनी बदल करावे. जे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ह्याच्यामध्ये मला एक जो खरा पॉईंट जो की सुधरावा असं वाटलं की ह्याच्यामध्ये एक दिलंय, तुम्ही एफडी जर तुमची इच्छा असेल तर मुलीच्या नावावर तुम्ही एफडी करून द्या. तर हा त्यांनी कॅन्सल करून जे बाकीचे चांगले पॉईंट्स आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं. मध्यंतरी एक अहवाल आला होता ज्यामध्ये मराठा समाजातलं 60% मराठा समाज हा आर्थिक दारिद्र्यामध्ये आहे. जो आरक्षणाच्या वेळेस जो मुद्दा उपस्थित झाला की आर्थिक विवंचनेत आहे. अशा विवंचनेत असताना लग्नावरती अवाढव्य खर्च करणं हे मला योग्य वाटत नाही. हुंडा देणं पहिलं तरी अतिशय चुकीची बाब आहे, कारण मुली पण शिकलेल्या असून त्यांना त्यांच्या सासर समोर झुकावंच लागतं, कारण ही आपली आलेली पारंपरिक पद्धतीच आहे. त्यामुळं हे असं होतं अजिबात कामा नये. प्रॉब्लेम काय आहे की लोकांची आर्थिक परिस्थिती एवढी नसती आणि उगा लोकांना दाखवण्यासाठी की आपण 40 जणांच्या लग्नात गेलो, आपल्या इथे पण आता भरपूर सारे लोक बोलत पाहिजे. अजून एक प्रकरण सर महाराष्ट्रामध्ये असं वाटते की आतापर्यंत आपल्याकडे लग्नाच्या दिवशी सुपारी असेल किंवा साखरपुडा हे एका दिवशीच व्हायचे, पण आता जर आपण बघितलं ना तर ते बाहेरचं कल्चर आपल्याकडे खूप येतोय. संगीतला वेगळा तुम्हाला सेट लागतो, त्यानंतर मेहंदी, जे कधी आपल्याकडे 10 वर्षापूर्वी साजरं पण होत नव्हतं, त्या कुठल्या तरी गोष्टी आजचं लग्न व्यवस्थेमध्ये येत आहेत. तर त्यावरती कुठेतरी एक आळा बसला पाहिजे. थोडक्यात लग्न किंवा कोर्ट मॅरेज करणं हे अतिशय योग्य बाब आहे आत्ताच्या काळात. लग्नाला खर्च, डीजेला खर्च, जेवणाला खर्च, परत आदल्या दिवशीच्या वरातीला खर्च, जेवणाचा खर्च,
सगळाच खर्च टाळला आणि कोर्ट मॅरेज केलं तर हे अतिउत्तम आहे. आसपास जरी पाहिलं ना तर सर ॲक्च्युअलमध्ये कॉम्पिटिशन लागते की गावागावांमध्ये भावकीमध्ये की ह्यानी ह्याच्या लग्नाला 15 लाख खर्च केलाय, चल मी 4 गुंठे विकतो पण मी 20 लाख करतो. मग ही एक मेंटॅलिटी झाली आहे. प्रॅक्टिकली त्याचा जर फायदा बोलायचा झाला तर काहीच नाहीये. एवढा खर्च होतो, मग तो खर्च कमी करून आपण जर आपल्या समाजातल्या मुलींना शिकवलं, त्यांनी जर जास्त शिक्षण घेतलं तर आपण चांगलं काहीतरी आपण स्वतः कमवल. खरं तर हा प्रश्न फक्त मराठा समाजाचा आहे असं मला वाटत नाही. आजकाल प्रत्येक समाजामध्ये लग्नासाठी अवास्तव खर्च केला जातो. सो ही आचारसंहिता महाराष्ट्रातल्या लोकांनी लागू केली पाहिजे. हगवणे कसपटे प्रकरणामुळे आज हुंडा आणि सासरच्यांकडून होणारा सुनेचा छळ हा मोठा मुद्दा झाला असला तरी हा काही नवा मुद्दा नाही. त्यावर समाजात चर्चा होत असली तरी हा मुद्दा फक्त मराठ्यांचा सुद्धा नाही आणि असा गैरसमज सुद्धा कोणामध्ये राहू नये की हा मुद्दा मराठ्यांचा आहे, हगवणे कसपटेंचा आहे म्हणून हा मराठ्यांचा, असं मुळीच नाही. हा मुद्दा नुसता भारतच नव्हे, भारतीय उपखंडात सर्व जाती समूहांमध्ये, सर्व धर्मियांमध्ये या ना त्या प्रकारे हा हुंडा नावाचा राक्षस सगळ्यांमध्ये पसरलेला आहे. पैशाचा लोभ सगळ्यांमध्ये आहे. सगळ्यांकडून मुलीकडच्यांना छळणं हे सगळ्यांमध्ये दिसलेलं आहे. अर्थात अपवाद त्याला आहेतच, पण म्हणून त्याच्याने नियम सिद्ध होतो. त्यामुळे कृपा करून असा समज करून घेऊ नका की मराठा आचारसंहिता हा मराठ्यांचा विषय नाही, हा आपल्या सगळ्यांचा विषय आहे. मराठा समाजाने पाऊल उचललेलं आहे स्वतःलाच दुरुस्त करण्यासाठी, चांगले नवीन मार्ग आणण्यासाठी, ज्याचं अनुकरण इतरांनी करायला हवं. भारतातील सर्वच जाती समाजात यांना त्या प्रकारे आजही हुंडा दिला घेतला जाण्याचं प्रमाण प्रचंड आहे. मधल्या काळात आर्थिक उन्नती मिळवलेल्या अन्य जाती समाजातही हुंड्याच्या अनिष्ट रूढी पाळल्या जात आहेत, जोमानं पाळल्या जात आहेत. हुंडा प्रतिबंधक कायद्याला पळवाट म्हणून अन्य मार्गाने हुंडा दिला घेतला जाऊ लागलाय. ग्राफिक्सद्वारे पाहूयात हुंडा या विषयाची व्याप्ती काय, त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात हा हुंडा प्रकार काय. हुंड्याची प्रकरण आपण बघतोय. 2022 ला उत्तर प्रदेश 3491, बिहारमध्ये 2930, महाराष्ट्र 2225. आता नुकतीच 2022 म्हणजे फार जुनी आकडेवारी नाही. मध्य प्रदेशमध्ये 1978, राजस्थानमध्ये 1834. आणि ही प्रकरणं पोलिसांमध्ये दाखल झाली म्हणून असलेली ही प्रकरणं आहेत. याच्यावरून लक्षात घ्या, या व्यतिरिक्त खूप आहेत. हुंडा न संपणाऱ्या मागणीचं दुष्टचक्र. हुंडा दहेज हा भारतीय उपखंडातील सर्व धर्मजातीय विवाहातला घटक आहे. जगभरात लग्नानिमित्त वधूवरांच्या देणे घेणे मानपानाच्या विविध प्रथा आहेत. काही ठिकाणी उलट मुलीकडचे घेतात अशा पण आहेत, पण भारतात तसं चित्र नाही. हुंडा विरोधी कायदा येईपर्यंत देशात हुंडा ही विवाहाची जणू काही अनिवार्य अट होती. म्हणजे लग्न झाले म्हणजे हुंडा दिला घेतला असणारच. 1961 रोजी हुंडा प्रतिबंधक कायद्यानं हुंडा देणे घेणे हे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा मानलं गेलं. त्याच्यासाठी 50,000 रुपयाचा दंड आणि शिवाय जेल सुद्धा शिक्षा होती. हुंडा हे स्त्री भ्रूण हत्येमागील अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे. लक्षात घ्या, स्त्री भ्रूण हत्येमागील एक महत्त्वाचं कारण हे पण आहे की मुलगी मोठी झाली की हुंडा द्यावा लागणार. मात्र आजही हुंडा उघड किंवा अप्रत्यक्ष दिला घेतला जातो. हे सामाजिक वास्तव आहे, याच्यापासून कोणीही नाकारू नये. मुलीला द्यायचं ते द्या, लग्नाचा खर्च करा, मुलाला भेटवस्तू द्या, मानपान या नावाने या मागण्या म्हणजे हुंडाच असतो. हुंडा म्हणजे लग्नाच्या आधी दिलेला पैसा नव्हे, तो नंतरही चालू राहतो. हगवणे कसपटे प्रकरणात लग्नानंतरही सासरच्यांकडून पैसा गाडीची मागणी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कसपटेंनी केला होता. हुंड्यावरून लग्न मोडणे, लग्नानंतरही छळ, दोन्ही स्थितीत मुलीकडचे धास्तावतात. नाही देत एवढे पैसे, आधी तोळं ठरलं असेल काय 1 तोळं, काय 10 तोळे, 50 तोळे, आता मागितले 100 तोळे, लग्न मोडून टाकू, ही धमकी हुंड्यासाठीचीच असते. आणि अशा प्रकरणात मानसिक तणावानं मुलींद्वारे आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत. वैष्णवी त्याचं ताजं उदाहरण. हुंडा नसला तरी सामाजिक प्रतिष्ठेपायी दोन्हीकडून मोठे खर्च केले जातात. हा हुंड्याच्या पलीकडचा मुद्दा, तोही तितकाच गंभीर आहे. आणि या सगळ्या केसेस आपण पाहिलेल्या, त्यानिमित्तानं एकूण 2295 केसेस महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाल्या. 2022ला एकूण हुंडाबळी 180 हुंडा बळी झाले. हुंड्यामुळे हत्या 13 झाल्या आणि एकूण केसेस 2295. आणि यानंतर या विषयावर बोलण्यासाठी आपल्या पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी तुमच्या म्हणजे लोकांच्या, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्या घेऊन मी आपल्या गेस्टकडे जाणार आहेत. फार महत्त्वाचे पाहुणे आज आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मीडिया सेंटरला जाऊन आपण बघणार आहोत कोणाकोणाच्या कशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत लोकांच्या, म्हणजेच तुमच्या प्रतिक्रिया. जाऊया त्यासाठी मीडिया सेंटरवर. आपला प्रश्न आहे, हगवणे प्रकरणानंतर 200 पाहुणे, हुंडा प्री वेडिंग नको, हे मराठा समाजानं उचललेलं स्तुत्य पाऊल, अशी आदर्श लग्न आचारसंहिता पाळली जाईल का? यावर आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तो पोल सगळ्यात शेवटी दाखवला जाईल.
आपण आता काही प्रतिक्रिया बघूया. युट्यूबवरती एबीपी माझाच्या मोहन पाटील लिहितात, ही काळाची गरज आहे. श्रीमंत लोकांचा बडेजाव पाहून गरीब पण खर्च करतो आणि कर्जबाजारी होतो. मोहन पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यानंतर विजयंत चितळे लिहितात, युट्यूबवरती आमच्या एबीपी माझाच्या, मुळात हुंडा प्रतिबंधक कायदा असताना अजूनही घटना घडतातच कशा? पण त्या घटना घडतात कारण ती मुळातलीच मागणी आहे, लोभ आहे, म्हणून त्या घटना घडत राहतात. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरती आलेली सुधीर शेवाळे यांची, योग्य वेळेस योग्य दिशेने टाकलेलं पाऊल, आता अंमलबजावणी होण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करणं गरजेचं आहे, असं सुधीर शेवाळे म्हणतायत. मराठा समाजाकडनं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. दीपाली रासकर लिहितात, हा निर्णय खरोखर सत्यात उतरला म्हणजे झालं. हा सत्यात उतरावा हीच सगळ्यांची अपेक्षा आहे. शाहिद खान लिहितात, मराठा समाजानेच नाही तर प्रत्येक समाजानं ही आचारसंहिता पाळली पाहिजे. हे ज्याचा उल्लेख मी मगासपासून करतोय की ही सर्व समाजासाठीची आचारसंहिता असायला पाहिजे. प्रसाद सुरावकर लिहितात, या आचारसंहितेचं पालन होण्याची शक्यता खूप कमी आहे. हा सुद्धा मुद्दा आहे आणि तो मुद्दा मी विचारणार आहे आपल्या पाहुण्यांना. युट्यूबवरती आलेली आणखी कमेंट आहे साहिल कोळंबकर यांची, कोकणातला मराठा समाज आधीच साधीच लग्न करतोय, पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला मराठा समाज साधेपणानं लग्न कधीच करणार नाही. या बाबतीत मी पाहुण्यांनाच विचारू शकतो, मी त्यातला तज्ज्ञ नाही, मी तज्ज्ञांनाच विचारेन या बाबतीत. रत्नाकर पाटील लिहितात, रजिस्टर विवाह, नोंदणीकृत विवाह करा आणि मोकळे व्हा. अतिशय सुंदर थेट कल्पना मांडली आहे. नोंदणीकृत विवाह करा आणि मोकळे व्हा. धोंडप्पा नांदे लिहितात, निर्णय स्वागतार्ह आहे पण सहजपणे स्वीकारला जाणं अवघड आहे. आमच्या एक्स पोस्टवरती लिहिलेली आहे कमेंट. याशिवाय इन्स्टावरती आलेली कमेंट आहे स्वप्नाली नांगरे लिहितात, बरोबर आहे, आयुष्यभराची कमाई 2 दिवसात खर्च करतो आपण, असं स्वप्नाली नांगरे यांनी कमेंट केलेली आहे. इन्स्टावर आलेली आणखी कमेंट आहे प्रियांका लिंगायत लिहितात, हे बदल सर्व समाजांमध्ये झाले पाहिजे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मगाशी एक मुस्लिम व्यक्ती म्हणाली, आता एक लिंगायत या म्हणतात सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. विनायक क्षीरसागर लिहितात, मुलींच्या घरच्यांच्या अपेक्षांवर देखील आचारसंहिता लावा. हा सुद्धा मुद्दा आहे, तोही घेतला पाहिजे. दोन्ही बाजूंकडनं चर्चा झाली पाहिजे. ऋषी लिहितात, 1000% बरोबर आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे मराठ्यांच्या या आचारसंहितेला. महाराज नावांच्या हँडलवरनं कमेंट आली आहे, हे नियमन नक्कीच छान आहे, पण हे प्रस्थापित मराठा समाज पाळेल का यात शंका आहेत. पुन्हा मी हा मुद्दा माझ्या पाहुण्यांसाठी ठेवणार आहे, ज्यांना मी चर्चेमध्ये विचारणार आहे, एक्सपर्ट्सना. इन्स्टावर आलेली अमर जाधव लिहितात, या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत, सत्यात काही उतरत नाहीत. आपण तेही विचारूया, का असं वाटतं, का होणार नाही असं वाटतं. समीर लिहितात, ही आचारसंहिता नियम म्हणून लागू करा, असंही प्रतिक्रिया दिलेली आहे. अर्थात ते थोडा अवघड आहे. आचारसंहिता असू शकतात, कायदे असू शकत नाहीत. अमोल जोशी लिहितात, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, नक्की खूप फायदा होईल समाजाला, असं अमोल जोशी यांनी लिहिलेलं आहे. तर सतीश लक्ष्मण चाफेकर लिहितात, सगळीकडे असंच हवं, खूप झालं आता, अशाही प्रतिक्रिया आलेल्या आहेत लोकांच्या. आता सगळ्यांनाच त्रास व्हायला लागलाय या विषयाचा. एक्सवरती आलेली पोस्ट आहे मोनिका केदार लिहितात, सर्व समाजांनी आता असा विचार करण्याची गरज आहे, अशी मोनिका केदार यांनी भावना बोलून दाखवली आहे. फेसबुकवरती कमेंट आहे रमाकांत रेड्डी लिहितात, उत्तम असा निर्णय घेतलेला आहे. फेसबुकवर आलेली आणखी प्रतिक्रिया आहेत अनिरुद्ध काळे लिहितात, राजकीय लोकांपासून सुरुवात होऊ द्या. हे अतिशय महत्त्वाचं आहे. अनिरुद्ध काळेंची प्रतिक्रिया मला व्यक्तिशः आवडलेली आहे. राजकारण्यांनी हे केलं पाहिजे. जेव्हा ते लोक करतील तेव्हा सामान्यांपर्यंत मेसेज जाईल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा. फेसबुकवरचा आणखी एक मुद्दा आहे, वैशाली जोग लिहितात, अजिबात नाही, केवळ 5 ते 7% लोक पाळतील, अशी ही सुद्धा प्रतिक्रिया. अनेकांनी व्यक्त केलेले की ही पाळली जाणार नाही आचारसंहिता. आपण ते विचारूयात आपल्या पाहुण्यांना. प्रशांत घोरपडे लिहितात, सर्व समाजांमधली सुज्ञ लोक या आचारसंहितेबद्दल विचार करतील. फेसबुकवर आलेली आणखी प्रतिक्रिया संदीप डांगे लिहितात, मुलीच्या नावाने एफडी म्हणजे हुंड्याचा नवा अवतार. हा मुद्दा माझ्याही मनात आला होता आणि मी तो प्रश्न आपल्या जे पाहुणे आहेत जे या आचारसंहितेच्या निर्मितीमध्ये होते त्यांना मी विचारणार आहे. माझ्या मनात प्रश्न आला होता हा प्रश्न. बरोबर आहे हा मुद्दा. आणि यानंतर मी आता जाणार आहे आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत आजचे पाहुणे आहेत, विशेष पाहुणे आहेत आपल्यासोबत. आपल्यासोबत असतील राजेंद्र कोंढरे. राजेंद्र कोंढरे हे मराठा चळवळीमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. मराठा महासंघाचं काम त्यांनी केलेलं आहे, मराठा आरक्षणाच्या बाबतीत असेल आणि मराठांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टींच्या बाबतीत. हुंडा आणि आचारसंहिता ही आजचा विषय असला तरी राजेंद्र कोंढरेंनी या बाबतीत अनेक वर्षांपासून काम केलेलं आहे, त्यामुळे तो विषय महत्त्वाचा आहे. आणि आपल्यासोबत आहेत शिवलीला पाटील, कीर्तनकार आहेत, हरिभक्त परायण तर त्या आहेतच, आणि शिवाय समाज प्रबोधनाचं काम, आणि समाज म्हणजे मराठा समाज नव्हे, सर्व समाज प्रबोधनाचं काम ते आपल्या कीर्तनातून करत असतात. दोघांचंही स्वागत. मी पहिल्यांदा राजेंद्र कोंढरेंपासून सुरुवात करेन आणि मग शिवलीला यांच्याकडे जाईन. राजेंद्रजी, बहुधा 95 ते 90च्या त्या दशकामध्ये थोरल्या विखे पाटलांनी लेख लिहिला होता लोकसत्तामध्ये,
आणि मराठा समाजातलं हे वास्तव समोर आणलं होतं की लग्नावरती खर्च करू नका, त्यावरती विखे पाटलांवरती प्रचंड टीका झाली. आज आपण 21व्या शतकात आहोत, त्या लेखाला नंतर आता 30-40 वर्ष उलटलेली आहेत, तरी सुद्धा आज अशी आचारसंहिता करावी लागते, असे लेख लिहावे लागतात. का बदलत नाहीये नेमकं समाजातलं हे चित्र? पहिला प्रयोग असा होता की तो लेख मलाही माहिती आहे, आपल्या लोकसत्तेमध्ये लिहिला होता. हो. आणि विशेष म्हणजे मराठा चळवळीतल्याच लोकांनी प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये टीका केलेली होती. परंतु काळाच्या ओघामध्ये आज जवळपास 35 वर्ष त्या घटनेला झाली. हो. आज जी काही आचारसंहिता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाहीर केली जाते त्याला टोकाचा विरोध होत नाहीये, उलट त्याचं स्वागत होतो. हा त्याच्यातला सकारात्मक बदल म्हणून आपण स्वीकारला पाहिजे. आणि त्याच्यामुळं आता वैष्णवीच्या प्रकरणानंतर राजकीय व्यवस्थेतली माणसं जवळपास शांत बसली होती. काही आम्ही मंडळांनी काही पोस्ट केल्या की लग्नाच्या स्टेजवर जाऊन ज्यांना भाषणं करायची हौस होती ती व्यवस्था एकदम शांत कशी. मग त्या सुरू झाल्या बैठका. काल मी पिंपरी चिंचवडमध्ये 28 नगरसेवक जे माजी होते आणि 2 आमदार, माजी महापौर, खासदार सर्वच लोक होते आणि त्यांनी हे मान्य केलं की विवाह समारंभामधली वेळ पाळली पाहिजे, जेवणाचा खर्च कमी केला पाहिजे, खर्च आटोक्यात आणला पाहिजे. हे काल ठराव त्या ठिकाणी पण झाले आणि त्यानिमित्तानं एक सकारात्मक पाऊल ह्या दृष्टिकोनातनं पडतंय. याचं आम्हाला समाधान यासाठी वाटतं की नवी पिढी 10% असेल, 20%, 30% हे नक्की स्वीकारेल एवढा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी आहे. राजेंद्रजी, पुढे जाण्यापूर्वी मला शिवलीला पाटलांकडे पण जायचं आहे. एक मुद्दा जो उपस्थित होतोय, तुम्ही मगाशा कमेंट्स मी वाचून दाखवल्या अनेकांना, आणि हा शंका व्यक्त करणाऱ्यांमध्ये मराठा समाजातल्या सुद्धा कमेंट्स आहेत, कोणी ब्राह्मण सुद्धा आहे, अन्य कोणी आहे, तेही म्हणतात की हे एवढं काही लागू होईल अशातला वाटत नाही. तर अशी शंका सुद्धा आहे. आणि खरं मला व्यक्तिशः विचाराल तर अतिशय आदर्श आचारसंहिता आहे, पण 200 लोकांमध्येच करा, बाकीच्या गोष्टी करा, तर त्याबाबतीत शंका सुद्धा विचारण्यात आलेली. काय वाटतं तुम्हाला? राजेंद्र कोंढरेंपर्यंत बहुधा माझा आवाज पोहोचत नाहीये. मी शिवलीला पाटील यांच्याकडे जातो. शिवलीलाजी, आपण आला अच्छा, कोंढरेजी पूर्ण करा. असं आहे सर. हॅलो. हा, 200 लोकांचा जो तुम्ही मुद्दा मांडलाय तो मराठा समाजामध्ये फारसा यशस्वी होईल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये सरासरी 4 चुलते आणि 2 आत्या असतात आणि त्यांना झालेली मुलं, त्यांची जावई आणि गावामधली जी भावकी असते ज्याला आम्ही उंबरटा म्हणतो एका आडनावाचा, तो, आणि त्याचबरोबर जर व्यक्ती सार्वजनिक जीवनात असेल, कुठे सर्व्हिसमध्ये असेल, तर त्या ठिकाणचं सरासरी 400-500 कितीही कमी केले त्याचं कुटुंब 400-500 लोकांचं असतं. तेवढ्या तर लोकांना त्याला बोलवावं लागेल आणि समोरची जी पार्टी आहे त्यांनाही 500 लोकांना. म्हणजे साध्यातला साधा विवाह जो आहे तो कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी किमान त्या कुटुंबातलीच लोकांची संख्या ही 400-500 असते आणि समोरची 500. त्यामुळे 1001 विवाहापर्यंत जो माफक आहे तो मान्य केला पाहिजे. पण प्रश्न प्रसन्नजी एक वेगळा आहे की आता लग्नाचा जो इव्हेंट स्वरूप झालेला आहे आणि चोर पावलाने अनेक प्रथा ह्याच्यात घुसल्यामुळं आमच्याकडे जो काही गोतावळा आहे मराठ्यांचा, ह्या गोतावळ्यामध्ये लग्न ठरलेला त्याला टिळा म्हणतो आम्ही, त्याला 2-3 हजार लोक आम्ही बोलवतो. त्यानंतर परत साखरपुड्याला 100-2 हजार लोक असतात. त्यानंतर बस्ता नावाचा प्रकार आहे, त्याला 200-300 महिला आम्ही 100-50 नेतो, झाला विषय. त्यानंतर सकाळी हळद, संध्याकाळी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायण, त्यानंतर 4 दिवसांनी जे जागरण गोंधळ आहे, अशी पूर्ण प्रथा आहे. त्याच्यामध्ये अजून पाया पडणे नावाचा एक प्रकार आलाय. लग्नाच्या आदल्या दिवशी गावातल्या देवांना पाया पडायला डीजे लावून मिरवणुका काढल्या जातात. त्याला एक घोडा मागवला जातात, कुठं बैल आहेत, कोण कुठं बैलाच्या पुढे बाई पण नाचवतात. हे जे काही विकृत प्रकार घुसलेत आणि त्याच्यामध्ये पाहुण्या रावळ्यांना वेठीच धरलं जातं. काही म्हणजे ते भिडस्त स्वरूपाने पार ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक लग्नाच्या जवळपास जर 12 इव्हेंट झाले तर जवळच्या नातेवाईकांना 12 इव्हेंट अटेंड करावं लागतात. आणि आमच्याकडं लग्न वेळेत लावण्याची कुठलीही कार्यक्रमाची प्रथाच नाहीये. ती 2 तास 3 तास लेट आहे. त्यामुळं ह्याचं मी एक पॉप्युलेशन काढलं पुण्यातलं, तर 50 लाख लोक लग्नाला जातात. त्याचे ट्रॅफिकमध्ये एका लग्नाला 2 तास व्हायला जातात आणि उशिरा लग्न लागलं तर 2 तास. जर 50 लाख लोकांचे 2 तासांनी 2 तास 4 तासाचं 2 कोटी तासाचं आमचं मनुष्यबळ आम्ही केवळ टाइम मॅनेजमेंट नसल्यामुळे वायाला घालवतो.
याचा सुद्धा ह्या सगळ्या मी त्या मुद्द्याकडे आणखी सविस्तर येईल, कारण त्या टाइम मॅनेजमेंटचा सगळा संबंध हा माणसांच्या संख्येशी आहे. माणसांची संख्या ही मुळातच मोठी आणि ती काही ऑब्व्हियस रिझनसाठी सुद्धा आहे, आणि त्या बाबतीत मनावर दगड ठेवून म्हणा, नाही तर काही म्हणा, तो आकडा लहान करावा लागेल तरच खर्चाशी संबंध येतो, आणि मग खर्च मग आणि हे सगळं एकमेकांशी गुंतलेलं. मी तो मुद्दा घेऊन येतो तुमच्याकडे कोंढरेजी. मी शिवलीला पाटील यांच्याकडे जातोय. शिवलीलाजी, आपण आपल्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र पालथा घातलेल्या अनेक ठिकाणी आपण गेलेला आहात. आपला संवाद होतो का लोकांशी? का म्हणजे एकीकडे आपल्या संत वाङ्मयामध्ये आणि संतांनी साध्या राणीचा विचार पुरस्कार केलेला आहे, असं असताना प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळं दिसतं. भपकेबाजपणा वाढत चाललेला आहे. सण सणावार आणि थोडा सोहळ्याला काही कोणाची ना नाहीये, थोडा उत्साह दिसणारच, लग्न आहे शेवटी ते. पण हे होत असताना सीमा नेमकी कोणती मांडायची, काय वाटतं तुम्हाला? अर्थात कुठेही कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्यानंतर, कीर्तनाला गेल्यानंतर चर्चा होतेच. आणि अर्थात जी आचारसंहिता आता मांडलेली गेलेली आहे, जिथे मर्यादित संख्येमध्ये लग्न करावं, भरघोस खर्च करू नये, किंवा संतांच्याच विचाराचा जर विचार करायला गेलं तर पैशाचं फार सुंदर मॅनेजमेंट हे शास्त्रवेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. शास्त्रवेदांमध्ये सुद्धा फार हे जे हुंडा वगैरे आहे याच्यावर वर्णित केलेलं आहे. आता हजारो वर्षांपूर्वीचा असलेला आपल्याला हा शास्त्रवेदांचा आधार आहे. मला एक श्लोक आठवतोय, सुभाषितकार सांगतात, ते म्हणतात, उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम. इथे सामर्थ्याने आधम भातृवित्तश्च स्त्रीवित्त आदमाधम. याचा अर्थ असा होतो, जो स्वतःच्या कष्टावर कमवतो त्याला उत्तम पुरुष मानला जातो. जो वडिलांच्या जीवावर किंवा वडिलोपार्जितच्या जमिनी आहेत त्याच्यावर जो जगतो त्याला मध्यम पुरुष मानला जातो. जो भावांच्या जीवावर जगतो त्यांना आधम मानला जातो. आणि शास्त्रामध्ये जो स्त्रीच्या पैशाची अपेक्षाही करतो, घेणं ही फार पुढची गोष्ट झाली, जो स्त्रीच्या पैशाची अपेक्षा देखील करतो त्याला आदमाधम मानला जातो. आणि आदमाधम अर्थात विनाशाचं कारण ठरतो. म्हणून हे जे प्रश्न निर्मित होत आहेत की लग्नाला एवढं खर्च करावा का, मुलींसाठी याचं काय, खरं तर मुलगी जी आहे ही या लग्न समारंभामध्ये फार वेगळीच राहते. म्हणजे तिचा लग्न समारंभामध्ये विधीशीच फक्त संपर्क येतो. बाकी तिचा पाहुणा रावळ्यांशी किंवा दुसऱ्या कुठल्या वरातीशी हा जास्त संबंध येत नाही. आणि जरी येत असला तरी माझं मत असं आहे की आम्ही मुलींनी सुद्धा आमच्या अपेक्षा सुद्धा थोड्याशा कमी केल्या पाहिजे. आम्ही सुद्धा स्वप्न बघतो की घोड्यावरच राजा यावा, तोही सामर्थ्यवंत असावा, म्हणजे अर्थात ऐश्वर्य संपन्न असावा, आणि माझं लग्न हे अगदी रोषणाईमध्ये झालं पाहिजे. हा सगळा विचार न करता एक सामाजिक भान ठेवून माझ्या लग्नाचा दुसऱ्याला कुठल्याच प्रकारचा त्रास न होता ते लग्न एक वैदिक पद्धतीनं झालं पाहिजे, असं मुलींनी सुद्धा विचार केला पाहिजे. एक मुलगी म्हणून मला असं वाटतं की मुलीने सुद्धा म्हटलं पाहिजे की जर माझ्याशी नातं जोडायचं असेल, माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझी ही एक अट असेल की मी माझ्या आई वडिलांवर माझ्या लग्नाचा भार टाकणार नाही, किंवा माझं लग्न जास्त रोषणाईपेक्षा जास्त सात्विक वातावरणामध्ये व्हावं, हा माझा अट्टास आहे किंवा माझी अट आहे. असं जर मुलींनी केलं तर थोडीफार संख्या ही मला वाटतं गाजावाजाची किंवा हे जे आपण देखावा म्हणतो त्याची कमी होऊ शकते. अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे, आणि त्यातून शिवलीला यांनी जे काही पुराणाचे आणि दाखले देऊन सांगितलेले ते डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत. अगदी जरूर ऐकावं असं त्यांचं आताचं विवेचन होतं. मी पुन्हा एकदा राजेंद्र कोंढरेंकडे जातो. कोंढरेजी, पुन्हा एकदा आपण मूळ मुद्द्याला येऊयात. हे सगळं होतं का? मराठा समाजाची एक स्वाभाविक पॉप्युलस, त्यांची सगळी लोकसंख्या आहे ती जास्त आहे, आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पाहुणे रावळे उंबरठाण या सगळ्यामुळे एक मोठा समूह तयार होतो. पण शेवटी हे उदाहरणार्थ हगवणे कसपट्यांच्या बाबतीत मुळातलीच परिस्थिती त्यांची होती अशी की ते इतक्या माणसांना अकोमोडेट करू शकत होते. उद्या मोठमोठ्या राजकारण्यांची परिस्थिती अशी की ते तसं अकोमोडेट करू शकतात, पण सर्वांचीच तशी स्थिती नाही. आणि म्हणून तर आरक्षणाच्या निमित्तानं जी सगळ्या मागण्या पुढे झाल्या त्या मराठ्यांच्या गरीब परिस्थितीबद्दलच होतं. मग अशा वेळी आहेत आपले हजार नातेवाईक का असेनात, गावातले असेनात का, पण म्हणून गाव जेवण घालायची गरज नाहीये. लग्नाला निवडक दिवसांचा फक्त कार्यक्रम ठेवा, तेवढंच जेवण ठेवा. 100-200 आकडा खरंच तुम्ही दिलाय, तो कौतुकाचा आहे, पण तो पाळला जाणार नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, पण याच्यातून मार्ग काय? याच्यात एक दोन गोष्टी मराठा समाजाने आणि सगळ्याच समाजांनी लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्यांच्याकडं प्रचंड प्रमाणामध्ये इन्कम सोर्स आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टीज आहेत, त्यांनी खर्च करणं हा भाग वेगळा आहे. त्यांनी जर तो नाही केला तर जे काही रोटेशन आहे अर्थव्यवस्थेमधलं ते होणार नाही.
ही तर सीमारेषा हा विषय महत्वाचा आहे. सीमारेषा अशासाठी आहे की आम्ही ईर्ष्या करताना आम्ही दुसऱ्याची बरोबरी करायला जातो आणि त्या बरोबरीतनं एक वेगळ्या प्रकारच्या प्रथा कुरघोडीकडे जाऊ लागतात. आणि ह्या कुरघोडीतून काय होतं की ईर्ष्या नावाचा एक प्रकार ग्रामीण भागात असतो की त्यांनी असं केलं ना मी त्याच्यापाशी असं केलं, मग काय त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला लोक तयार असतात. आणि मग त्याच्यातून जे काही तयार होणारं जे काही सगळं लग्नाच्या बाबतीतला माहोल आहे त्याचा इव्हेंट रूपामध्ये रूपांतर केलंय. म्हणजे दारातलं लग्न आता आमचं काश्मीरमधल्या एखाद्या मोठ्या हॉटेलपर्यंत गेलं, ही स्थित्यंतर झाली. ती आर्थिक ह्याच्यातनं आली ती बरोबर आहे, परंतु याच्यामध्ये मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, नवश्रीमंत ह्या प्रत्येकाने सीमारेषा बघितली पाहिजे आणि त्या सीमारेषेप्रमाणे माफक स्वरूपामध्ये व्यवस्थित, अगदी साधं करा असं पण म्हणणार नाही, कारण हे लग्न एकदाच होत असतं. त्यामुळे मुलामुलांची हौस मौज ही निश्चित केली पाहिजे. त्याच्यासाठी कुठला डामडोल करायचा आहे तोही माफक प्रमाणात करा, परंतु संपत्तीची परिस्थिती नसताना वायफट खर्च करून प्रचंड प्रमाणामध्ये. आता आदल्या दिवशी आमच्याकडे संगीत आलंय, संगीताचं पॅकेज 2 लाख ते 25 लाख. जो मेकअप 15-20 मिनिटांमध्ये टाकून देतात महिला, त्याला 2.5-3 लाख रुपयाचं पॅकेज आहे. त्यामुळं ह्या सगळ्या खर्चाचं एक आर्थिक व्यवस्था, जे काही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम तयार झालेली आहे, ह्याच्यामध्ये मंगल कार्यालयवाल्याचं कनेक्शन मांडववाल्याशी, डेकोरेशनवाल्याशी, जेवणवाल्याशी, त्याच्याकडूनच हे पॅकेज घ्यायचंय. म्हणजे आपल्याकडे कसं दवाखान्यात गेल्यानंतर एक कट प्रॅक्टिस नावाचा असतो डॉक्टर, तसं मंगल कार्यालयाचं सुरू झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जो लुटला जातो तो मुलीचा पालक, त्याला फक्त असतं की आपलं मुलगा लग्न एकदम व्यवस्थित, कुणी नावं ठेवणार नाही अशा पद्धतीचं प्रत्येक गोष्ट त्याचं शोषण केली जातं. याचं मायक्रो ऑब्झर्वेशन, कॉस्ट कटिंग ह्याही मॅनेजमेंटकडं जी लग्न करणाऱ्या पालकांनी पाहिलं पाहिजे. कारण तुम्ही हे जरी सेव्हिंग केलं तरी 25-30% तुम्ही कॉस्ट सेव्हिंग करू शकता. खरं हा मुद्दा राजेंद्रजी बरोबर आहे की ही आदर्श आचारसंहिता आहे. या आदर्श आचारसंहितेच्या 20%, 25%, 10% पासून जरी सुरुवात झाली तरी किमान चेंज व्हायला सुरुवात होईल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्यासोबत माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे सुद्धा, जे विविध सामाजिक विषयांवरती लिहित असतात, त्यांची आताची सुद्धा या विषयावरची पोस्ट खूप वाचली गेली. सुरेश खोपडेजी, आपण या विषयाकडे कसं पाहता? हा, नमस्कार. मी या विषयाकडे एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून पाहतो. मी स्वतःला क्षत्रिय मराठा समजत होतो, परंतु मनुस्मृती वाचली आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 100 वर्षाचा क्षत्रिय आणि 10 वर्षाचा ब्राह्मण, याच्यामध्ये बाप कोण आणि मुलगा कोण, तर त्यात म्हटलंय की 10 वर्षाचा ब्राह्मण हा बाप आहे. असं जर ठरत असेल तर माझा मराठे माझ्या पदावरचा विश्वास उडाला. मी हिंदू आहे, परंतु वारकरी संप्रदायामध्ये समता मानणार आहे. या हुंडाबळीबद्दल एक बैठक झाली आणि हुंडा घेणाऱ्यांच्या वरती बहिष्कार घालावा अशी एक चर्चा झाली. आता मात्र एक सूचना आलेली आहे की या पद्धतीनं लग्न करावीत वगैरे. मुळात अशा पद्धतीच्या सूचना आणि मुळात मराठी एवढा खर्चच का करतात, तर त्याचं महत्वाचं कारण आहे की या मराठा समाजाचा आत्मसन्मान हा खूप कमी दर्जाचा आहे. आता त्यांच्याकडं अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता आलेली आहे. त्यांना गरज आहे ते आत्मसन्मानाची, आणि ते आत्मसन्मान मिळवण्यासाठी मग हुंडा मागतील, खर्च करतील, जेवायला घालतील वगैरे वगैरे. तो आत्मसन्मान कसा गेलेला आहे? आपण आता धर्मग्रंथांचा उल्लेख केला, परंतु ज्या वेळेला लग्न होतं मराठ्यांचं, आम्ही सुद्धा ते सहभागी. मामा मामी वरमाई वरबाप बसलेला असतात त्यावेळेला ब्राह्मण बोलतो की राक्षस गण. म्हणजे आमच्या हिंदू धर्मामध्ये मराठ्यांचं स्टेटस आहे राक्षस दर्जाचं आहे. दुसरं असं की ज्या वेळेला अर्पण करा असं म्हणत असतात त्यावेळेला ब्राह्मण म्हणतो की मम भार्या समर्पयामि. खोपडेजी, तुम्ही या विषयाच्या चौकटीत बोला. ज्या विषयाच्या बाबतीत आपला मूळचा अभ्यास आणि तज्ञता असेल तर तुम्ही जरूर बोला. तुम्ही मूळ संस्कृत टेक्स्ट वाचलाय का? म्हणजे हा विषय जर का आह साळुंखे सांगत असतील तर मी गांभीर्यानं घेईन. तुम्ही त्याच्यातले तज्ञ असाल तर जरूर बोला, कारण तुम्ही जो दावा केलेला तो यापूर्वी एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेला आणि तो खोडूनही काढण्यात आलेला आहे. त्यामुळे आपली माहिती असेल तर जरूर बोला. आपली तज्ञता आहे संस्कृत भाषेतली तर मी जरूर ऐकेन. मी आह साळुंखेंना ऐकेन, सदानंद मोरेंना ऐकेन, शरद पाटलांना ऐकेन. अन्यथा तुम्ही विषयाची चौकट पूर्ण मोडून टाकताय. हे पा आत्मसन्मान याच्यासाठीच हुंडा घेतला, ते सांगा, ते बोला तुम्ही. आत्मसन्मान बरोबर आहे, हे मी सांगितलेलं आहे. मराठी समजून घ्यायला तयार नाही, त्यामुळे
ठातूर मातूर उत्तर देऊन तुम्हाला या मराठ्यांचे प्रश्न मिटणार नाहीत. बरं. मला माझं ऐकून घेऊ नका, बोलू नका. आत्मसन्मान कशानं जातो याच्यासाठी तुमच्या चॅनलने चर्चा करायलाच पाहिजे ना. नुसतं वरवरचे इतके लोक आला आणि तितके लोक आला यानं समाज पुढे जाणार नाही. आणि आत्मसन्मान वाढवण्यासाठी मराठ्यांनी आणि यांनी काय केलं पाहिजे, कशामुळं कमी होतो. आणि हे जे लोक जेवायला घालतात तर हे सगळे मराठे हे शेतकरी गावगाड्याला जेवण घालणारे लोक आहेत, तर त्यांना अन्न घालणं हा त्यांचा आत्मसन्मानाचा भाग आहे. शेतकऱ्याच्या मराठीच्या दारात कुठून गेलं, अगदी ब्राह्मण गेला तरी तो खाली हात जात नाही, असा उदार आहे. त्यामुळे उदारपणा आणि खर्च करणं हा त्याचा मूलभूत स्वभाव आहे, मानवी स्वभाव आहे. त्याचा आत्मसन्मान गेलेला आहे. तर इथं बसलेल्या मराठ्यांनी आणि न ऐकणाऱ्या मराठ्यांनी विचार करावा की अरे म्हणजे खोपडेजी तुम्ही हा जो ज्या सगळा विषय चाललेला आहे की हा खर्च कमी करावा, डामडौल करू नये, माणसं कमी बोलवावीत, खर्च कमी करावा, याच्या विरोधात आहात का समर्थनात आहात? अहो ते का करतात हे तर शोधा ना. मग आपण जी चर्चा जी आहे ती खर्च का करावा लागतो, त्यांचा आत्मसन्मान गेलेला आहे आणि तो आत्मसन्मान वर आणण्यासाठी खोपडेजी ते हगवणे कसपटे कुटुंब असेल, नाही तर पुण्यातली तुम्ही लग्न बघा, तिकडे स्टेडियम मध्ये लग्न होतात, त्यांना आत्मसन्मानासाठी वेगळं करायची काय गरज? ते मूळचे गर्भश्रीमंत मंडळी आहेत. अहो त्यांना सुद्धा ब्राह्मण हेच म्हणतो ना, मम भार्या समर्पयामी. आणि तुम्ही जी गोत्र जी सांगितली जातात, ही जी गोत्र सांगितली जातात ही गोत्र तर परशुरामाने या मराठ्यांच्या क्षत्रियांचा निपात केला, त्यांच्या पत्नीशी संभोग करून झालेल्या पिढ्या. खोपडेजी तुम्ही ज्या विषयाच्या बाबतीत आपली मर्यादित आकलन आहे आणि अधिकृत संदर्भ तुमच्याकडे नसतील तर तुम्ही विषय भरकावतात आहे. आणि मला विशेष आश्चर्य वाटतं, तुमची स्वतःची सून ब्राह्मण असून सुद्धा तुम्ही जे काही या विषयामध्ये ब्राह्मण जातीद्वेष ओढून आणताय, मला आश्चर्य वाटतं. तुमची स्वतःची सून ही ब्राह्मण असून सुद्धा तुम्ही काय आणताय मला कळत नाही. विषय मराठ्यांचा चालू आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये ब्राह्मण कुठून आणताय? काय चर्चा करताय? चर्चा करायची नसेल तर आम्ही बोलणार नाही. ठीक आहे. मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो. खोपडेजी एकदम म्हणजे हा एक तर संस्कृत टेक्स्ट, त्याचे अर्थ अन्वयार्थ, आणि आता कोणी मराठे सुद्धा अधिकृत संस्कृत उत्तम वाचणारे आहेत, त्यांना सुद्धा कळतं. तुम्ही म्हणता तसे अर्थ असतील तर लग्नामध्ये बोलवणारच नाहीत ब्राह्मणांना. खोपडे कसं काय सांगतात मला कळत नाही, कोणत्या संदर्भ सांगतात याची पण कल्पना नाही. मी दुसऱ्यांकडे जातो. मी शिवलीला पाटील आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी दुसऱ्यांकडे मी खोपडेंकडे जातो. खोपडेजी तुम्ही मूळ चौकटीबद्दल बोला, मी जरूर वेळ देईन. तुम्ही एक तर हा विषय कुठे नेताय तुम्ही, इकडे विषय चाललेला आहे. तुम्ही ज्यांच्याबद्दल म्हणताय ते मुळात प्रस्थापितच आहेत, त्यांना वेगळ्या प्रतिष्ठेची गरज नाहीये, ते ती मिरवतायत आहेत ती. तो विषय चालू आहे चर्चेचा आणि तुम्ही कुठे नेऊन ठेवताय विषय. मी आता जातो शिवलीला पाटील यांच्याकडे. शिवलीलाजी, हा विषय एक तर नाजूक आहे आणि त्यातून होतं असं की मुलीकडची बाजू हा विषय एकदा आला की गोष्टी कोणाच्याही जातीतल्या असो आणि किती श्रीमंत असो की गरीब असो, मुळातच नाजूक होतात, कारण आपण मुलीकडचे. आणि त्यातून अचानक मागण्या वाढू लागतात आणि मग काय होतं ते आपण कसपटेंच्या बाबतीत बघितलेलं आहे. या बाबतीत ती धाडस शिवलीला पाटील बोलू शकतात, सगळ्यांमध्ये ते धाडस नाहीये, त्याचं काय करायचं? अर्थात तुम्ही म्हणताय ते खरं आहे, कारण आपण मुलगी वाढवतानाच अशा पद्धतीने वाढवतो की तू मुलगी आहेस, त्याच्यामुळे त्याच्याशी बोलताना वागताना एक सेकंड प्रायोरिटी राहते. आणि मुलीचं मत हे फार काही ग्राह्य धरलं जात नाही, कुठल्याच क्षेत्रामध्ये नाही आणि घरातही नाही. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, प्रत्येक जण हे पाऊल उचलेलच असं नाही. हा, पण एवढं मात्र खरं आहे की आताच्या मुली कितक्या सक्षम झाल्यात, इतक्या स्टेबल आहेत, स्थिर आहेत, त्यांना त्यांच्या विचारांवर सामर्थ्य आहे, त्यांच्या विचारांवर त्यांच्या कमांड आहे. आणि मला असं वाटतं की कधी कधी काय होतं की आम्हीच फार सुरुवातीपासून हे सांगत जातो, आई वडील सुद्धा, की आपल्याला काही कमी नाही, आपण फार मोठे आहोत, आपण तुला हवं तसं, तुला पाहिजे तसं. आणि अर्थात काय होतं माहित आहे का, मुलींच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आज आपण विचार करो किंवा न करो, आपल्याकडे अजूनही, जसं आत्ताचे दादा बोलले की अजूनही हेच चाललंय, हा समाज की तो समाज, ब्राह्मण समाज की मराठा समाज, हा क्षेत्र की तो क्षेत्र, इथे गुंतून बसतोय आपण. आपण याच्या पुढे जाऊन विचारच करत नाहीये. आता संस्कृत कुठे, मराठी कुठे, सगळ्याचा सांगण्याचा हेतू एकच आहे ना. नक्कीच लग्न ही पद्धत वेगळी असू शकत नाही. बरोबर. लग्न
हे जिथून आलंय त्याची मी म्हणते श्लोकांची व्यवस्था वेगळी असू शकते, करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण लग्नाचा जो हेतू आहे की मुलगा आणि मुलगी हे दोघं एकत्र येऊन जे पुढचा संसार चालवतायत, हे शास्त्र तर वेगळं असू शकत नाही. बरोबर. हे कुठल्या संस्कृत श्लोकामुळे किंवा मराठी श्लोकामुळे वेगळं होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे विचार आहेत ना की हा धर्म तो धर्म, हे धर्माचा विषय नाहीच आहे इथे. बरं, शिवलीलाजी, ते विचार आहेत, तुमचं हे mentality म्हणणं चं. मला असंख्य अर्थाने महत्वाचं वाटतं. त्यातलं कारण म्हणजे एक अशी स्त्री हे स्पष्टपणे सांगते, हे सर्व समाजासाठी मार्गदर्शक आहेत आणि म्हणून शिवलीलाजी तुमचं मी खास अभिनंदन करतो. एक प्रश्न मात्र मी शेवटचा विचारणार आहे या चर्चेच्या एका टप्प्यामध्ये, कारण पुढचा प्रश्न मला छत्रपती संभाजीनगरमधला जो मुस्लिम महिलेच्या बाबतीत घडला तोही घेणार आहे. त्यापूर्वी मी कोंढरेंकडे जातो. कोंढरेजी, काही प्रश्न मी मराठा समाजातल्या त्या वर्गाच्या वतीने विचारणार आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की केला जर का खर्च केला मोठा सोहळा तर हरकत काय. त्यांचं म्हणणं आम्ही कष्टाने पैसा कमवला असेल, आमच्याकडे वडिलोपार्जित असेल नाही तर आमच्या कष्टाने उभारलेला असेल, असतील खर्चात डामडौलात केलं, अगदी सगळं केलं तर हरकत काय आहे. श्रीमंतीला शाप मानणं, श्रीमंतीला चूक मानणं अशी प्रवृत्ती तर नाही तुम्ही सुरू करत आहात नव्यानं. कोंढरेजी, अजिबात नाही. उलट माणसांनी धनश्रीमंत आणि गर्भश्रीमंत झालं पाहिजे आणि संवेदना जागृत ठेवली पाहिजे, ह्या मताचे आम्ही आहोत. मूळ विषय काय माहितीये का की ज्याच्याकडे प्रचंड आवक आहे आणि इन्कम आहे त्याच्याबद्दल आपण बोलतच नाहीये. प्रश्न कुठे आहे, मी मगासपासून सांगतोय की सीमारेषा नावाचा जो प्रकार आहे, ह्या सीमारेषेमध्ये माझ्याकडे जर 4 भाऊ आम्ही आहे आणि प्रॉपर्टीमध्ये माझ्या वाटणीला 1 ते 2 कोटी रुपये आले तर ती मी एकाच पिढीमध्ये घालवायचे का. अशा लोकांना माझं हे उत्तर आहे की तुमच्या 5-25 पिढ्या अगोदरच्या आहेत, त्यांनी ती जमीन जपली, ती जमीन तुमची एकट्याची नसून तुमच्या बापजात्यांची आहे आणि ती अनेक पिढ्यांचा वसा आणि वारसा आहे. तो वसा आणि वारसा त्याच्यामध्ये वाढ घालून तुम्हाला पुढच्या पिढ्यांसाठी तो हँडओव्हर करायचा आहे. तुम्ही त्याच्यातले हँडओव्हर आहात, परंतु तुम्ही आलेली पुंजी पूर्णपणे एकाच आयुष्यामध्ये एकदाच जर ती संपून टाकली तर पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार आहात. बरोबर आहे. आणि ती योग्य कारणासाठी खर्च झाली आणि त्याच्यातून काय जनरेट झालं, निश्चित चांगली गोष्ट आहे. पण उधळपट्टीच्या नावाखाली, दुसऱ्यांवर मात करण्याच्या नावाखाली जे मोठे लोक आहेत त्यांची कॉपी लोकांनी करू नये, त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होतं. म्हणजे कोंढरेजी, आपल्यासारखा मराठा चळवळीमध्ये ज्यांनी हयात घालवलेली आहेत अशी माणसं जेव्हा समोर येतील तेव्हाच हा समाजामध्ये बदलाचे वारे वाहतील. आणि हे वारे वाहणारी अनेक मंडळी वेळोवेळी होऊन गेली. तुमच्या आधी म्हणजे बाबा आढावांच्या त्या लेखांपासून, साळंखेंपासून त्याच्या आधी बाकीची अनेक मंडळी होऊन गेली. विठ्ठलरामजी शिंदे हे नाव आता विसरण्यासारखंच झालेलं आहे, पण त्यांच्यापासून ही प्रक्रिया चालू आहे आधुनिकतेची आणि त्याच्यामध्ये आपण सगळे बिनीचे शिलेदार आहात. कोंढरेजी, फार अभिमानास्पद आणि अतिशय योग्य काम करताय आपण, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा आहेत. मगाशी शिवलीला पाटील सुद्धा होत्या. यानंतर आपण थोडं पुढे जाणार आहोत. विषय वैष्णवीपासूनच सुरू होणारा, मात्र त्याचं रूप जे हुंड्याचं रूप आहे ते आणखी इतर ठिकाणी सुद्धा कसं बघायला मिळत आहे. वैष्णवी हगवण्याचं प्रकरण ताजं असताना छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलंब्रीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा अतोनात छळ केल्याचं समोर आलंय आणि या छळाला एबीपी माझानं वाचा फोडल्यानंतर 6 जणांना अटक करण्यात आली. पती अझीम अब्दुल शेख, दीर अजीज, नणंद शबाना आणि रिजवाना, सासू रबाना आणि जाऊ सना यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गेल्या 9 वर्षांपासून पैशासाठी या विवाहितेचा छळ सुरू होता. हुंडा नावाचा प्रकार, यासाठी मी जातोय पुन्हा एकदा माझ्या गेस्ट सेंटरकडे. तिकडे आपल्यासोबत मिनाज लाटकर आहेत. मिनाज या मुस्लिम सुधारणा चळवळीतल्या एक कार्यकर्त्या आहेत आणि बहुधा नब्ज नावाचा एक अतिशय उत्तम वार्षिकांक, ईद वार्षिकांक त्या काढत असतात आणि या चळवळीशी संबंधित सुद्धा आहेत, सुधारणावादी चळवळींशी. मिनाज, या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं पाहताय? हुंडा नावाचा हा प्रकार इस्लाममध्ये तर नाही आहे आणि मग हे चित्र आपल्याला बघायला मिळतं, काय सांगाल याबद्दल? हा खूप गंभीर आणि महत्वाचा विषय आहे आणि ह्या विषयासाठी मी 1-2-3 मुद्दे उपस्थित करू इच्छिते सर. खरं तर हुंडा हा प्रश्न कुठल्याही जाती धर्माशी संलग्न नाही आहे. तर हुंडा हा प्रश्न ज्या घरात मुलीचा जन्म झालेला आहे त्या प्रत्येक कुटुंबासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे सर. मला असं वाटतं की हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्या हे एकमेकांशी कनेक्टेड विषय आहेत सर. मुलगीला मोठं केल्यानंतर तिला हुंडा देऊन लग्न करावं लागतं, त्यामुळेच मुलीचा जन्म नाकारण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे सर. मुलीचा जन्म यासाठीच नाकारला जातो कारण तिचं लग्न करून खर्च करून तिला नवऱ्या घरी पाठवावं लागेल म्हणून. आणि सर आताच्या समाजामध्ये अशी मानसिकता असते की लग्नासाठी कितीही खर्च करायला तयार असतात, पण एखादी आपल्या कुटुंबातली मुलगी सक्षम व्हावी यासाठी खर्च करण्यासाठी ते कुटुंब अजिबात तयार नसतं किंवा तिचं शारीरिक हेल्थ चांगली राहावी यासाठी खर्च करण्यासाठी तयार नसतात, पण लग्नासाठी कर्ज काढून सुद्धा खर्च करण्यासाठी तयार असतात सर.
तर कुठंतरी मुलगीचं घर आहे किंवा मुलगीला आपण लग्न करून आणतो, यामुळं मुलीचं घर नेहमीच दुय्यम मानलं जातं आणि जो लग्न करून घेणारा जो मुलगा किंवा वराचं जे घर आहे ते म्हणजे त्या मुलीचं हयात पूर्ण गेली तरी पण ते स्वतःला श्रेष्ठ समजत असतात. आता लग्नासाठी आपण आचारसंहिता निर्माण केली ही खूप चांगली गोष्ट आहे. मुस्लिम समुदायातही वेळोवेळी मस्जिदमध्ये आणि खूप साऱ्या ठिकाणी बरेचसे मौलवी आणि काही लोक पुढाकार घेऊन सांगत असतात की चहा पाण्यावर विवाह करा म्हणून, विवाहासाठी खर्च करू नका. पण पाळणारे लोक किती मी मिनाज त्याबद्दल विचारतो. मिनाज, आपल्यासोबत आणखी एक पाहुणे आहेत, नौशाद उस्मान, जे इस्लामिक इन्फो सेंटरशी संबंधित आहेत. नौशाद, सगळा विषय तुमच्या समोर आहे, छत्रपती संभाजीनगर मधला हा, आणि मिनाज सुद्धा सांगतायत काय नेमकी परिस्थिती आहे. ही बदलण्यासाठी कोणी पाऊल मराठा समाजातून उचलत आहे, मात्र शेवटी मुस्लिम समाजाच्या काही अतिशय थोडी नाजूक परिस्थिती आहे, तिथूनच ती पुढाकार यावा लागतो, इतरांनी आणलेला पुढाकार स्वीकारला जात नाही. मग तुम्ही या बाबतीत काय सांगाल, काय सुचवाल? मला असं वाटतंय की या बाबतीत जे आहे जेवढे हुंडा मागणारे जबाबदार आहेत तेवढेच हुंडा देणारे सुद्धा जबाबदार आहे. म्हणजे नांदेडमध्ये एक जे स्थळ आलं होतं ते यासाठी ते लग्न मोडलं, म्हणजे लग्न व्हायच्या आधीच मोडलं, ते स्थळ नाकारलं गेलं की मुलगा जे आहे ते जे जोडी की रक्कम जी असते ते किंवा ते 3 पीस ते वापरत नाही, साधं कपडे वापरतो म्हणले, हुंडा घेणार नाही, आमचं स्टेटस काय राहील? म्हणजे हे प्रमाण थोडं कमी असू शकते, परंतु मी सांगतो की, आणि हे सुशिक्षित लोकांमध्ये जास्त आहे. म्हणजे लोक सुशिक्षित नाही, शिक्षित म्हणा, फक्त सुशिक्षित वेगळं असतं. पण हे असं म्हणतो ना आपण, एज्युकेशन द्या, शिक्षण द्या, हे कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे? तर मटेरियलिझम. मला वाटतं ज्या समाजात मटेरियलिझम, भौतिकवाद, की पैशानच जे आहे ते हे असते, स्टेटस असतो, हे फार मोठा गैरसमज आहे. जगात सर्वात जास्त जे लोक नाव घेतात ते लोक गरीब होतात. आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, येशू ख्रिस्त, किंवा आपले गाडगे बाबा, किंवा जे आहे ते आणखीन आपले संत मंडळी, किंवा उमर फारुक, जेवढे जे लोक जास्त करून सगळे नाहीत पण जास्त करून, नौशाद, हे मला बेसिक अगदी मान्य आहेत, आपण सगळे एका पेजवर आहोत, तुम्ही, मी, मिनाज, आपण सगळे एका पेजवर आहोत. मग माझा प्रश्न असा आहे, मुस्लिमांच्या ज्या ज्या धार्मिक टॉपच्या संस्था आहेत, उदाहरणार्थ देवबंद, मला आणखी 1-2 नावं काय आठवतील ती, किंवा महाराष्ट्रातले असतील, तुम्ही का नाही या अशा चांगल्या विषयांवरती फतवा का नाही निघत की मुसलमान समाजांमध्ये अशा प्रकारे कोणी हुंडा घेण्याचा प्रयत्न करत असेल, कोणत्याही प्रकारचा हुंडा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तो काय निषेधार्ह असेल, असा का नाही दिसत फतवा? असं झालेलं आहे. भिवंडीमध्ये जे आहे ते सर्वानुमते पूर्ण मुस्लिम समाजानं निर्णय घेतला, आणि मला वाटतं आमिर खानचा तो एक कार्यक्रम होता, सत्यमेव जयते, त्याच्यामध्ये दाखवण्यात आलं की आम्ही गाव जेवण जे आहे ते खाणार नाही. म्हणजे जे गाव जेवणावर जो खर्च होतो, स्वतः हे जे 200 वरातीची जे लिमिट आहे ती मला जास्त वाटते. 20-22 लोक असला पाहिजे. मोठमोठे तेंडुलकर वगैरे सारखे मोठमोठे खेळाडू यांनी फार शॉर्ट मध्ये विवाह केलेले आहेत. माझ्या स्वतःच्या जे वरातीत फक्त 9 लोक होते. तर हे जे चांगले पायंडे आहेत ते मुस्लिम समाजाकडून जे ते पाळले जात आहेत. खरं म्हणजे जातीच्या ज्या भिंती आहेत ना, ते थोड्या कमी केल्या. त्याच्यात म्हणजे मुस्लिमात कमी आहे असं मी बोलणार नाही, कारण आपल्याकडे काय असतं, चोऱ्या व्हायला लागल्या ना, तो चोर कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे याच्यावर चर्चा होतात. तो गोष्ट नाहीये. एखादी मराठा बहिणीची अन्याय झाला, ती माझी बहीण आहे, मी स्वतःला देखील जबाबदार. अतिशय चांगले. नौशाद असेल किंवा मिनाज असतील, आपण सुद्धा सगळे एकाच पानावरती येतोय. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटलं की मराठा आचारसंहिता ही मराठ्यांचीच नव्हे, ती सर्वांसाठीची असू शकते, किंवा मुसलमानांची असू शकते, सर्व जातींसाठी असू शकते. आणि या दृष्टीने एक पाऊल जर का वैष्णवीच्या निमित्तानं टाकलं जात असेल तर वैष्णवीला याच्यापेक्षा मोठी आदरांजली असू शकत नाही. या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी वेळ दिला. मिनाज, तुमचे सुद्धा आभार. नौशाद, मी तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणी घेतलं, तुमचे सुद्धा आभार तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. पण लगेच जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजच्या प्रश्नाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी काय प्रतिसाद दिलेला आहे ते पाहण्यासाठी. आजचा प्रश्न होता आपला, हगवणे प्रकरणानंतर 200 पाहुणे, हुंडा प्री वेडिंग नको, हे मराठा समाजानं उचललेलं स्तुत्य पाऊल, अशी आदर्श लग्न आचारसंहिता पाळली जाईल का? 14,000 प्रतिक्रिया आल्या यावरचा कौल म्हणून. 74% लोक म्हणाले की होय, ही पाळली जाईल. 26% लोकांना मात्र वाटतं तसं होणार नाही. कार्यक्रमाच्या शेवटी साऱ्या जगातच लग्न हा तसा प्रत्येकाच्या मनातला हळवा आणि खास विषय असतो. आज लहान होत जाणाऱ्या कुटुंबात कधी पहिलं म्हणून तर कधी शेवटचं किंवा एकमेव म्हणून लग्न थाटातच करायचं ही भावना असणं स्वाभाविकच आहे. आयुष्यातला हा स्पेशल डे आपल्या आप्तसुख्यांच्या सोबतीनं, देखण्या समारंभात, स्नेहभोजनाने साजरा करावा असं वाटणं योग्यच आहे. मात्र ते करत असताना असे सोहळे म्हणजे संपत्तीचं उंगळवणं प्रदर्शन तर ठरणार नाही ना. त्यामुळे समाजात चुकीच्या रूढी, प्रघात तर तयार होत नाहीयेत ना, याची काळजी समाजातल्या मोठ्यांनीच घेतली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे लग्नविवाह हे 2 व्यक्तींचे आणि 2 कुटुंबियांचंही एकत्र येणं असतं. मग अशा कार्यक्रमाची जबाबदारी एकट्याचीच कशी असेल? मुलीकडचे हे ATM मशीन नव्हे,
मुलीचं घर श्रीमंताचं असो की गरिबाचं, मुलाकडच्यांनी त्यांचं शोषण करू नये. दिल्या घेतल्याचे व्यवहार होतात, सौदे होतात, लग्न होत नाही. उलट मुला मुलीकडच्यांनी लग्नाचा खर्च नुसता अर्धा स्वीकारणंच नव्हे, तर मुला मुलींनीच आपल्या खांद्यावरती हा खर्च घेण्याचा आजचा काळ आहे. आणि हाच स्वाभिमानही आहे. त्या दृष्टीनं मराठा समाजानं दाखवून दिलेले आदर्श विचार आणि विवाह आचारसंहिता सर्वांसाठीच मार्गदर्शक ठरेल यापेक्षा. 0 आवरमध्ये इथे थांबणार आहोत आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.